आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. कशी आहे रे आता? सर शिवाने खात पीत नाही आहे, काही कुठल्याच गोष्टीला रिॲक्ट होत नाही, सतत स्वतःत रमलेली असते. धक्का जेवढा मोठा आहे त्या धक्क्यातनं बाहेर पडणं सोपं नाही. आणि काय ना, ह्या वस्तीतच ती वाढली मोठी झाली. ह्या त्याची गॅरेजमधली सगळ्या मुलांची जी गँग आहे, हे सगळे ना इतके एकजीव झालेले लोक आहेत सगळे. आणि त्यातला एक रॉकी गेलाय रे. त्यामुळं दुःखाचा डोंगर कोसळणं स्वाभाविक आहे. तिच्यावर काय, सगळ्यांवरतीच कोसळलाय तो. खरंय. मला काय वाटतं माहितीये, हे सगळे जर परत एकत्र आले ना, म्हणजे ही सगळी गँग जर एकत्र आली तर त्यातनं बाहेर पडणं तिला सोपं जाईल. मी खरं तर ना तिला भेटायला येणार होतो. मी विचार केला, जाऊ दे 2-3 दिवस जरा सगळं नॉर्मल झालं की मग येईन भेटायला. किंवा मग ती शाळेत येईलच ना 2-4 दिवसांनी, तेव्हा मी तिच्याशी बोलायचं. सर मला नाही वाटत शाळेत येईल ते. म्हणजे ही घटना घडली त्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला, पण सर शिवानी सगळी घटना स्वतःच्या डोळ्यांनी बघितली. तिने रॉकीला जाताना पाहिले. इनफॅक्ट तिच्याच मांडीत रॉकी गेला. त्यानंतर तिने त्याला उचललं, घरी आणलं. या सगळ्यामध्ये तिला खूप धक्का बसलाय आणि ती त्यामुळे काही बोलत नाहीये, कशालाही रिॲक्ट होत नाहीये, काही ती व्यक्तच होत नाहीये. सर तिने व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात मी तिला शाळेबद्दल विचारलं. ती मला म्हटली या सगळ्याला काही अर्थ नाही आता. मला तिच्या म्हणण्याचा अर्थच नाही कळलाय. तिने शिकणं गरजेचं आहे ना. आणि मला रडता येत नाही हो तिच्या समोर सर. मग कळत नाही काय करायचं. मला त्रास होतोय खूप. होईल सर, पण काळ हे औषध असतं प्रत्येक गोष्टीवरचं. काय ना, त्या रॉकीला लहानपणापासून मोठं होताना पाहिलंय, त्याचं स्वप्न पूर्ण होताना पाहिलंय. ती पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्याच्या. आणि अचानक तू डोळ्यासमोर जातो, त्यातनं बाहेर काढायला लागेल पण तिला. सर खरं सांगू तर मला काहीच सुचत नाही. माझं डोकंच काम करत नाही. सगळं जग थांबल्यासारखं वाटतंय. एक काम कर, मी सांगतो तसं कर. नक्की ती बाहेर येईल या सगळ्या संकटातून. काय झालं? शिवा ओके ना? शिवा ठीक आहे. शांताबाई आहेत तिच्यासोबत. मग का बोलवलंस अचानक? काय झालं? मला शिवा आणि संपदाची काळजी वाटते. आणि आज जे काही घडलं त्यामुळे खूप जास्त. काय घडले आज? बापरे, बरं झालं तू वेळेवर पोहोचलीस. शिवा ओके ना आता? आता ठीक आहे. जर का तिथे वेळेत पोचले नसते तर नको नको पुन्हा ते सगळं. खरंय ताई, म्हणजे आता संपदा सध्या झोपलीये, शांत झोप लागलीये तिला, पण उठली ना अगं की रडतच असते आणि सतत काहीतरी पुटपुटत असते. मला तर खूप काळजी वाटते. हो, खातही नाहीये ती धड. काकू, संपदाला सध्या आरामाची गरज आहे. आणि
जर अशक्तपणा वाटत असेल तर आपण डॉक्टरांना बोलवून घेऊया, सलाईन लावूया तिला, म्हणजे बरं वाटेल ना. लक्ष्मण हं? डॉक्टरांना बोलवून घे, त्यांना बघू दे एकदा. ठीक आहे भाऊ, तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटत असेल तर मी बोलवतो त्यांना, तेच बघतील काय आहे ते. ताबडतोब बोलावून घ्या. आणि मला असं वाटतंय की आता आपण शिवाला एकटीला नाही सोडू शकत. खूप रिस्की आहे ते. सीताई, शिवा झोपली आता. मी कडी लावून घेतली बाहेरून तिच्या रूमला. आशू, आई, म्हणजे मी फक्त सजेस्ट करते, राग नका मानू, पण मला असं वाटतं की शिवाला सध्या रूममध्येच बंद ठेवा काही दिवसांसाठी, कारण तिचं असं बाहेर फिरणं सेफ नाहीये. पुन्हा जर असं काही केलं तर. मला पटतंय बरं का कीर्तीताईंचं. नाही, मला नाही पटत आहे. असं खोलीत तिला बंद करून ठेवलं तर तिला तेच विचार येतील आणि अजून त्रास होईल, असं नाही वाटत? हो, त्यापेक्षा उलट मी तिला घेऊन जातो वस्तीत. ती आजीला भेटेल, काकूंना भेटेल, तिला बरं वाटेल. बरोबर बोलतोय आशू, तू घेऊन जा तिला वस्तीत. भाऊ, पण वस्तीत गेल्यावर तिला रॉकीची आठवण नाही का येणार? येऊ दे ना उलट. रॉकीची आठवण आली तर ती रडेल तरी, काहीतरी बोलेल तरी, किंवा चिडचिड तरी करेल. तिने वेंट आउट होणं गरजेचं आहे. तिच्या मनात इतकं साठून राहिलंय. अशोक, अगदी बरोबर बोलतोयस तू. तू घेऊन जा शिवाला, पण एक लक्षात ठेव, काही झालं तरी तिला एकटीला सोडू नकोस. नाही ग, मी नाही सोडणार. अगं पण अशी कशी वाचली शिवा? हातातोंडाशी आलेला घास केला रे. अशी छान त्या कठड्याच्या टोकापर्यंत आली होती. नेमकी ती सीताई तडमडली. मग तूच ढकलायचं ना तिला, कुणालाही कळलं नसतं. डोक्यावर पडलायस का तू? हा, तू तू तुझं डोकं चालवू नको रे बाबा. करते काय करायचं ते बरोबर करते सगळं. तुला खूप घाई झाली आहे. आई, हे बघ, माझी ना एवढीच इच्छा आहे की शिवाचा पत्ता लवकरात लवकर कट व्हावा, म्हणजे आपल्यासाठी सगळे दरवाजे उघडे राहतील. होणार होणार, सगळं होणार. आई, मला ना एक आयडिया सुचली आहे. काही कामाची नसणारच आहे, पण बोल. ती तू ऐक तरी ना. बरं बोल. हा, हे बघ, तू ते शिवाला प्रसादामधून गुंगीचं औषध देतेस ना, त्याचं प्रमाण आपण वाढवलं तर शिवा लवकर. म्हटलं होतं ना, काही कामाची नसणारी आयडिया. अरे, त्या प्रसादामुळे ती मेली तर तो प्रसाद कोण खाऊ घालत होतं? शांताबाई. म्हणजे अडकलं ना आपण. हा, म्हणून मी तुला म्हणते, तू ना काही करू नकोस. मी बरोबर सगळं करतेय. तू शांत राहा. शांताबाई आहे ना, प्रत्येक काम शांततेत करते. तुझ्यासारखं नाहीये अति घाई संकटात नाही. वाचतोस ना ठिकठिकाणी असतं ना लिहिलेलं. हो 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 हो.